अरे हे डौल शिवाराच सोन ए रामा जिरहाजी अरे ये रामा जिरहाजी जिरहाजी डौल शिवाराच सोन पोशिंद्याच तू इमान कैलासाला शंभोदी तुझा जय जयकार पंढरीच्या पालखीची वारी तुझ्या खांद्यावर पाय गुणी जोडायसी धन्य काळ रान मरणाच्या शर्यतीत तुझ्या शर्यतीचं गान खिल्लार महाराष्ट्राची शान खिल्लार महाराष्ट्राची शान खिल्लार महाराष्ट्राची शान खिल्लार महाराष्ट्राची शान. नमस्कार. मी खिलार महाराष्ट्र शान या यूट्यूब चॅनलवरून आलो आणि आमचा एक मोटिव्ह देशी गोवंश खिलार जी जात आहे आपली जी आपण महाराष्ट्राची शान समजतो त्या जातीचं संवर्धन होण्यासाठी बैलगाडा शर्यत चालू झाली पाहिजे. म्हणजे एक जुनी म्हण होती की घरामध्ये पैलवान आणि दारात एक खिलार बैलांचा जोड हे जर असेल तर शेतकऱ्याचा रुबाब हा कुठल्याही मंत्र्यापेक्षा 10 पट जास्त होता. तर याचं जे संवर्धन आहे त्याच्यासाठी आपल्याकडनं आपला अभिप्राय आणि आपण काय करणार आहात शेतकऱ्यांसाठी या संदर्भात मी बोलणं करण्याकरता तुमच्याकडे आलोय. तर ह्यातला सगळ्यात पहिला प्रश्न असा की जो आता विरोधक काही प्रचार करतात की आता अभिनेते आहेत मुंबईला राहत आहेत मग इकडं शेतीशी यांचा काय संबंध. तर एक प्रश्न असा आहे की शेतकरी बैलगाडा मालक आणि सर्वसामान्य माणूस याचं आणि तुमचं जे नातं आहे एकदा स्पष्ट करून सांगा की जे संपूर्ण लोकांना कळालं पाहिजे. कसं आहे, मुळात मी शेतकरी कुटुंबातला घरची शेती आहे. आजही नारायणगावला शेती आहे आणि 6 महिन्यांपूर्वी माझ्या वडिलांचं दुर्दैवी निधन झालं. तोपर्यंत वडील शेती पाहत होते. त्यामुळे शेतकरी कुटुंबात वाढलेलो आहे. शेतकरी बांधवांच्या ज्या समस्या आहेत ज्या अडचणी आहेत याची जाण आहे कारण ते भोगलेलं आहे. म्हणजे हुंडेकरीतून पट्टी आल्यानंतर जेव्हा मनासारखा भाव मिळाला नाही त्यानंतर वडिलांच्या चेहऱ्यावर पसरलेलं चिंतेचं जाळं सुद्धा पाहिलेलं आहे. आणि अकाली एखादी नैसर्गिक आपत्ती ओढवली तर त्यानंतर तणावाखाली जागून त्यांनी काढलेला रात्र पाहिलेली आहे. त्यामुळं जी अडचण आहे जी समस्या आहे त्याची खरोखर जाण आहे. बैलगाडा मालकाविषयी विचार केला तर घाटात मी स्वतः पळालेलो बैलांच्या मागं गाड्याच्या मागं पळालेलो आहे. भंडाऱ्यात न्हावून निघालेलो आहे. माझ्या आजोबांच्या नावे बैलगाडा होता भागोजी सभाजी कोल्हे. त्यानंतर माझ्या काकांच्या नावे बैलगाडा होता. त्या बैलगाडा मालकाचा नातू आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींची एक नाळ जोडलेली आहे. या प्रश्नांची सोडवणूक करताना हा जो एक वेगळा दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. एक महत्त्वाचा जो कायम मुद्दा आपण मांडतो तो म्हणजे शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळणं आणि उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट या गोष्टीची उत्पन्नाची त्यांना हमी मिळणं. या ज्या 2 गोष्टी यासाठी मी कायम आग्रही राहीन. आणि बैलगाडा शर्यत सुरू होण्याच्या दृष्टीनं ज्या काही हालचाली आहेत भले ही न्यायालयीन प्रक्रिया असेल पण त्यामध्ये एक फार महत्त्वाची गोष्ट आपण एक लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे बैल या प्राण्याचा जेव्हा संरक्षित प्राणी या कॅटेगरीमध्ये समावेश करण्यात आला त्यावेळी आता विनाकारण टीका करण्याचं काही कारण नाही की त्यावेळी वन खात्याच्या समितीवर कोण होतं हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. किंवा ज्या प्राणीमित्र संघटना त्या प्राणीमित्र संघटनांना एकदा बैलगाडा मालकांच्या घरी आणून किमान दाखवण्याची जरी तसदी घेतली गेली असती की पोटच्या पोरापेक्षाही या बैलांचे जास्त लाड लहान पोराप्रमाणे त्या पोराला सांभाळलं जातं बैलाला सांभाळलं जातं ही गोष्ट दाखवणं गरजेचं आहे. त्या पलीकडे जाऊन बैलगाडा शर्यत ही केवळ करमणूक नाही. बैलगाडा शर्यत ही गोष्ट ग्रामीण अर्थव्यवस्थेला फार मोठ्या प्रमाणावर चालना देणारं एक साधन आहे. यामध्ये मग
गावातले छोटे मोठे व्यापारी असतील, छोटे मोठे उद्योजक असतील, या सगळ्यांच्या अर्थकारणावर या एकेका शर्यतीचा फरक पडतो. म्हणजे गावची जत्रा जी 3-3 दिवसांची, 4-4 दिवसांची भरायची, ती जर 1 किंवा 2 दिवसावर आली तर याचा परिणाम शेवटी ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होतो. मग त्या शेतमालाच्या विक्रीपासून, जो आपण दिवसाच्या बाजारात म्हणतो, आठवड्या बाजारातली जी विक्री असेल, त्यापासून छोटे मोठे हॉटेल व्यावसायिक असतील, अगदी चहाची टपरी असेल, या प्रत्येकाच्या व्यवसायावर या गोष्टीचा परिणाम होत जातो. त्यामुळे बैलगाडा शर्यत हे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं एक फार मोठं साधन आहे. ही गोष्ट इफेक्टिव्हली मांडता आली पाहिजे. आणि त्याचबरोबर राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, यांच्या माध्यमातून, म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून अध्यादेश पारित करता येऊ शकतो. न्यायालयीन लढाई तर सुरूच आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून ही मागणी करता येऊ शकते. आणि जनतेमधून या गोष्टीचा अवेअरनेस क्रिएट करून, म्हणजे एक साधी गोष्ट आहे की स्पेनमधली बुलफाईट ही जागतिक पर्यटनाचा केंद्रबिंदू होऊ शकते, तर मग बैलगाडा शर्यत ही एक या पर्यटनाचा केंद्रबिंदू का होऊ शकत नाही? त्यामध्ये असणारे नियम, आता जसं रेखला शर्यतीचं जे होतं की रेखला शर्यत सुरू राहण्याचं महत्त्वाचं कारण की त्याला नियमावली ही तयार करण्यात आली. मग या बैलगाडा शर्यतीसाठीची जर काही नियमावली असेल, बैलगाडा मालक असतील, या सगळ्यांची बसून या गोष्टी कुठे कुठे सोडवता येऊ शकतात, प्रश्न सोडवायचाच असं जर ठरवलं तर सोल्युशन मिळतं, या मताचं मी आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी सोडवण्यासाठी माझं प्राधान्याने प्रयत्न असेल. त्याचबरोबर शेतकरी बांधवांसाठी ज्या गोष्टी असतील, केवळ शेतमालाला हमीभाव मिळणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग मतदारसंघात येणं ही दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे. आता दुर्दैवानं काही जणांच्या अदूरदृष्टी निर्णयामुळे एअरपोर्ट गेलेला आहे. त्यामुळे एक्सपोर्टच्या दृष्टीनं ती कोल्ड स्टोरेज चेन मेंटेन करण्यासाठी, जेणेकरून नाशवंत असलेला जो शेतमाल आहे तो शेतमाल जास्त काळ टिकवता येईल, या दृष्टीनं प्रयत्न करणं ही तिसरी गोष्ट त्यामध्ये येते. आणि चौथी गोष्ट ही येते की आज जर बघितलं तर एक सपोर्ट सिस्टीम लागते. म्हणजे शेती व्यवसाय जर आपण बघितला तर हा संपूर्ण शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असताना यामध्ये माझ्या शेतकरी बांधवाला एक सपोर्ट सिस्टीम लागणार आहे, ज्यामध्ये मृदा परीक्षणापासून ते औषधांच्या परीक्षणापासून कोणतं पीक नक्की घेतलं जायचं, क्रॉप रोटेशन कशा पद्धतीनं असलं पाहिजे, शेवटी निर्णय शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे, शेतकरी बांधवांनी घ्यायचा आहे. पण जेव्हा त्याला गरज वाटेल, जेव्हा त्याला आवश्यकता भासेल, तेव्हा त्याला ही सपोर्ट सिस्टीम रेडी असली पाहिजे. मग ती सपोर्ट सिस्टीम तुम्ही दुसरीकडे कुठेतरी तयार करणार आणि मग त्यासाठी शेतकरी टेक्नोसॅव्ही असला पाहिजे अशी गोष्ट असणार, हे असता कामा नये. थेट शेतकऱ्याच्या बांधावर ही सपोर्ट सिस्टीम आली पाहिजे, तर शेती व्यवसायाला एक सपोर्ट सिस्टीम असेल, शेतमालाला हमीभाव असला पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचा जो शेतमाल बाहेर निघणार आहे त्याच्यावर प्रक्रिया करणारा उद्योग त्याच्या परिसरात असला पाहिजे. आणि जो शेतमाल त्याला एक्सपोर्ट करायचा आहे त्यासाठीची, जो त्याला बाजारपेठेत पाठवायचा त्यासाठीची एक कोल्ड स्टोरेज मेंटेन ही जी चेन आहे, ही चेन असली पाहिजे. या पद्धतीने ही पंचसूत्री घेऊन आपल्याला या बाबतीत जाता येईल. दुसरा प्रश्न, इथून मागच्या काळात ज्या वेळेसपासून बैलगाडा शर्यत बंद झाली त्यावेळेसपासून आत्तापर्यंत केवळ आणि केवळ राजकारणात झाले बैलगाडा शर्यत चालू करण्यासाठी. मग मला असं विचारायचं की ह्या ज्या मागच्या काळात हे जे राजकारण झालं, म्हणजे जे कोणी त्यावेळेस जे नेते होते यांनी या बैलगाडा शर्यतीचं फक्त राजकारण करून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत असं तुम्हाला वाटतं? कसं, ही संपूर्ण जनतेची आज भावना झालेली आहे. म्हणजे आज जितक्या ठिकाणी प्रचारासाठी जातो, या प्रत्येक ठिकाणी विश्वासानं बैलगाडा समोर ठेवला जातो, रॅलीमध्ये आणला जातो, बैल आणले जातात, आवर्जून बैलगाडा मालक सांगतात की दादा हे तुम्ही करू शकता. मी तोच मुद्दा पुन्हा पुन्हा मांडतोय की केवळ राजकारण करण्यापेक्षा, कारण आता तुम्ही बाईट बघत असाल तर मी कोणावरही दोषारोप नाही करत आहे, मी विनाकारण आरोप करत याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत नाही. मी प्रामाणिकपणे हा प्रश्न कशा पद्धतीने सुटू शकेल यासाठी झटण्याचा प्रयत्न करतोय. आणि कदाचित तुम्ही म्हणता त्या गोष्टीमध्ये महेशदादा लांडगे असतील, दिलीपराव वळसे पाटील असतील, यांनी सुद्धा प्रयत्न केलेच. पण केवळ हे कुठंतरी वैयक्तिक श्रेयवादासाठी हा राजकारणाचा मुद्दा बनवला गेला. त्यामुळे मला वाटतं जो सुटू शकला असता तो प्रश्न आणखी 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 गुंतागुंतीचा होत गेला. माझी भूमिका खूप स्पष्ट असणार आहे की यामध्ये अमोल कोल्हेंनी ही शर्यत सुरू केली असं कोणी नाही म्हटलं तरी चालेल, पण शर्यत सुरू झाली पाहिजे, फळीफोड झाली पाहिजे, बारी बसली पाहिजे, एक नंबरात बारी बसली पाहिजे, एवढी माझी साधी सरळ भावना आहे. दुसरा प्रश्न, म्हणजे जगात सर्वप्रसिद्ध आपली आळंदी देऊची वारी आहे, ज्या काही आता कमतरता आहेत, म्हणजे जी पायवारी जाते आळंदी पंढरपूरला,
ज्या पालखीच्या समस्या आहेत, ज्या काही कमतरता आहेत, त्याच्यावरती तुमचं काही विजन तयार आहे का आता? नक्कीच याचं विजन तयार आहे. माझं म्हणणं असं आहे की कुंभमेळा आता काही वर्षात तुम्ही बघत असाल तर त्याला एक ग्लोबल प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. देहू आळंदीच्या वारीला हा ग्लोबल प्लॅटफॉर्म मिळणं ही एक फार गरजेची गोष्ट आहे. त्याचबरोबर पालखी मार्गाचा अगदी साधा एक मुद्दा सांगायचा तर वाल्हे इथलं रेल्वे क्रॉसिंगचा पूल, जो कित्येक वर्ष मागणी होत असताना सुद्धा जो रेल्वे क्रॉसिंगचा ब्रिज अजून झालेला नाही आणि त्यासाठी भला मोठा वळसा घालून जावं लागतं. त्यामुळे वारी मार्गाला आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरवणं, त्याचबरोबर या वारी मार्गाला ग्लोबल प्लॅटफॉर्म देणं. कारण आळंदी देहूची वारी जर म्हणत असाल तर ही वारी ही केवळ भक्ती नाही आहे, यामध्ये एक फार मोठा संदेश आहे, सामाजिक प्रबोधनाचा एक विषय आहे, सामाजिक ऐक्याचा एक विषय आहे. आणि हा सगळा विषय जागतिक प्लॅटफॉर्मवर जेव्हा येईल तेव्हा मला वाटतं जग आश्चर्याने तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही. त्या पद्धतीनं त्याला ग्लोबल प्लॅटफॉर्म देण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न असेल. त्याचबरोबर या सगळ्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प मला असा वाटतो जो आत्तापर्यंत झाला नाही, तो म्हणजे इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प झाला तर हा केवळ मी आळंदी शहरासाठी म्हणत नाही, पण तिथून पुढच्याही अनेक शहरांसाठीचा जो एक फार मोठा नदी प्रदूषणाचा प्रश्न आहे तो सोडवण्याकडे माझा प्राधान्य असेल. दुसरा प्रश्न, आता पालखीला बैल जुंपले जातात, श्रीमंत दगडूशेठ गणपती तिथेही म्हणजे आजकाल बऱ्याच ठिकाणी मिरवणुकीसाठी बैलांचा वापर केला जातो. तर एक खिलार प्रेमी म्हणून जे जे आमचा ग्रुप आहे, आमचं एक असं म्हणणं आहे की ज्यावेळेस तुम्ही विजयी होऊन आज दिल्लीला जाणार त्यावेळेस आमचं एक असं म्हणणं आहे की दिल्लीला जो 15 ऑगस्ट 26 जानेवारीला जो संचलन होतं त्यात जो महाराष्ट्राचा रथ जातो, ॲक्च्युअली तिथं तो रथ ट्रॅक्टर किंवा जे काही वाहन जोडलं जातं त्याने तो खेचला जातो किंवा हे केलं जातं. तर त्याच्यात आमचं असं म्हणणं आहे की तिथपर्यंत जी आपली शान आहे महाराष्ट्राची खिलार, ही खिलार शान दिल्लीपर्यंत पोहोचली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? खिलार शान दिल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही जे 15 ऑगस्ट 26 जानेवारीचे संचलनाचे जे मुद्दे मांडतात त्यावेळी देशातल्या महत्त्वाच्या अतिमहत्त्वाच्या परराष्ट्रातल्या महत्त्वाच्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती तिथे असतात. त्यामुळे त्याची प्रतिकृती ही तिथे असू शकते, पण सिक्युरिटी सेफ्टी या सगळ्या गोष्टीचा विचार करता विनाकारण केवळ लोकप्रिय विधान करणं हा माझा स्वभाव नाही. त्यामुळे त्याची प्रतिकृती, त्याची जी मूळ बाब आहे ती पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. त्याचबरोबर आणखी एक फार महत्त्वाची गोष्ट आजकाल दिल्लीत होते आणि ती म्हणजे शिवजयंती उत्सव हा फार मोठ्या प्रमाणावर दिल्लीत गेल्या 2 वर्षांपासून युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या माध्यमातून तो साजरा होतो. तर तिथे मात्र ही खिलार शान पोहोचवण्याचा माझा पुरेपूर हा प्रयत्न असेल, जेणेकरून ही गोष्ट वेगवेगळ्या माध्यमातून संपूर्ण जगापर्यंत पोहोचेल. दुसरा प्रश्न, आता तुम्ही ज्या 2 मालिका केल्या, पहिली शिवाजी महाराजांची मालिका झाली, आता शंभू महाराजांची मालिका झाली, त्या 2 मालिका करताना तुम्हाला असा अनुभव आला का समाजात परिवर्तन होतंय काहीतरी, किंवा तरुणाईत काय परिवर्तन होते, याचा काय अनुभव आला तुम्हाला? नक्कीच तरुणाईत फार मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होतंय. कारण छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, ही 350 वर्षांनंतर सुद्धा आजही आपली आदराची स्थानं आहेत. म्हणजे मी कायम असं म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी जगावं कसं याचा आदर्श घालून दिला आणि छत्रपती संभाजी महाराजांनी अखेरच्या क्षणापर्यंत लढावं कसं याचा आदर्श घालून दिला. एक अगदी साधा मुद्दा सांगतो की सर्वसामान्यपणे आज शिवनेरी किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या घ्या, आज वढू तुळापूरच्या बलिदानस्थळी येणाऱ्या पर्यटकांची संख्या घ्या, किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही गडकिल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या घ्या, यामध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. आणि गेल्यानंतर लोक आवर्जून सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतात, कधी फोन करून सांगतात की तुमच्यामुळं आमची पावलं आज गडकिल्ल्यांकडे वळली. मला वाटतं कुठेतरी हा इतिहास सांगण्यात जो खारीचा वाटा उचलला आहे त्याचं सार्थकता अशा फोननंतर होते. दुसरं असं, आता जे मुंबईला स्मारक उभं राहायचं चाललंय शिवाजी महाराजांचं, त्याच्यापेक्षा जे तळागाळातील लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जे किल्ले आहेत, म्हणजे शिवनेरी असेल, रायगड असेल, राजगड असेल किंवा पुरंदर असेल, हे स्वराज्यातील महत्त्वाचे किल्ले जिथं महाराज किंवा शंभू महाराजांचा जन्ममृत्यू स्थळ येते, ते पर्यटन स्थळ मुंबईचं स्मारक होण्यापेक्षा जर हे किल्ले संवर्धन झालं तर त्याचा नक्कीच समाजावरती चांगला परिणाम होऊ शकतो. माझं म्हणणं असं की स्मारक होण्यापेक्षा या मुद्द्याऐवजी आपण असं म्हणूया ना की अरबी समुद्रातलं जे शिवस्मारक आहे ते झालंच पाहिजे. कारण जगाच्या नकाशावर छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख जर त्याने जाणार असेल तर ती गोष्ट घडलीच पाहिजे. पण त्याचबरोबर
किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे. या दोन्ही गोष्टी घडायला पाहिजेत. कारण गडकिल्ले संवर्धनाची जी मी कायम त्रिसूत्री मांडतो, त्रिसूत्री अशी आहे की गडकिल्ल्यांचं संवर्धन, त्यातून इतिहासाचं जतन, त्यातून पर्यटनाला चालना आणि पर्यटनाला मिळणाऱ्या चालनेतून स्थानिकांना रोजगार, ही एक अत्यंत महत्त्वाची त्रिसूत्री आहे असं मला वाटतं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी हे जे गडकिल्ले दिलेत, अगदी सोपी गोष्ट सांगतो की या गडकिल्ल्यांवर अनेक पाण्याच्या टाक्या आहेत. या पाण्याच्या टाक्यांचं जरी संवर्धन झालं ना तरी सुद्धा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कितीतरी विहिरींचे नळ उघडले जातात. हा अनेक गडकिल्ल्यांचं संवर्धन करणाऱ्या मंडळींचा हा एक अनुभव आहे. बरं, हे झाल्यानंतर अनेक किल्ले हे धरणांच्या बॅकवॉटरच्या जवळपास आहेत. त्यामुळे यातून जर पर्यटनाला चालना दिली तर काश्मीरसारख्या राज्याची संपूर्ण अर्थव्यवस्था ही पर्यटनावर चालते आणि काश्मीरला जाणारे जवळपास 60% पर्यटक हे महाराष्ट्रातले असतात. मग बाजारपेठेच्या नियमानुसार जेव्हा हे 60% पर्यटक महाराष्ट्रातल्याच किल्ल्यांवर पर्यटन करायला सुरुवात करतात तर स्थानिक तरुणांना वेगवेगळ्या माध्यमातून तिथं रोजगार उपलब्ध होतो. जसं तुम्ही एखाद्या किल्ल्यावर जाता आणि किल्ल्यावर जाताना पायथ्याशी असलेल्या गावात जेवणाचं ताट सांगून जाता. आमच्या चावंड किल्ल्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर जिथे वर्षाला 250 पर्यटक होते तिथे संवर्धनाचं काम झाल्यानंतर आज वर्षाला 10,000 पर्यटक येतात. 40 रुपयाचं ताट हे गावातच सांगितलं जातं. ही अर्थव्यवस्थेची चालना आहे आणि या गडकिल्ल्यांच्या संवर्धनामधून ही गोष्ट होते. आणि त्यातला एक जो मी प्रत्येक वेळी ही जी माझी भूमिका आहे, एक वेडं स्वप्न घेऊन मी कायम पुढे जातोय. आणि ते वेडं स्वप्न असं आहे की कदाचित एक दिवस असा उजाडेल की 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड जसा होता तसा पूर्ववत करण्याची ताकद कधीतरी येईल. ती गोष्ट व्हावी. कारण मला असं प्रामाणिकपणे वाटतं की ही जर गोष्ट घडली तर ते जगातलं 8वं आश्चर्य असेल. कारण इतक्या उंचीवर असलेला एकही रेसिडेन्शियल फोर्ट जगात नाही. आणि असं असताना रायगड पूर्ववत होणं ही मला वाटतं एक फार मोठी प्रेरणा आहे. फार मोठी म्हणजे गेले 350 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज या मातीत होऊन गेले, ही गोष्ट मला प्रेरणा देते. तर त्या महाराजांचा राजधानी असलेला रायगड जेव्हा माझ्या डोळ्यासमोर दिसेल तेव्हा तो रायगड कित्येक शतकं या महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला प्रेरणा देत राहील. जो किल्ला आता रायगडचा विषय, रायगड किल्ला तुमच्या स्वप्नातला किंवा सर्व महाराष्ट्र स्वप्नातला रायगड या पूर्ववत करण्यासाठी तुम्ही जनतेला आव्हान करून जर ते काम चालू केलं तर तुम्हाला कसं वाटतं? कसं त्यामधल्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत, म्हणून मी आत्ताच्या माध्यमात जातोय की केंद्रीय पुरातत्व खातं जे आहे या पुरातत्व खात्याला लागणाऱ्या परवानग्या आता युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या माध्यमातून काही गोष्टी झालेल्या आहेत. पण यासाठी प्रबोधन, समाज प्रबोधन आणि त्याचबरोबर शासकीय यंत्रणा या दोन्ही गोष्टींची जर सांगड घातली गेली तर मला वाटतं ते काम सोपं होईल. आता जसं मी अगदी सुरुवातीला जे म्हणतोय की जर मायबाप जनतेनं ही संधी दिली आणि लोकांची सेवा करण्याची ही संधी मिळाली तर एक प्राधान्य असेल ते म्हणजे जन्म जिथे झाला त्या शिवनेरी किल्ल्यापासून सुरुवात करावी आणि शिवनेरी किल्ल्यावर रोपवे होणार हा माझा शब्द आहे. कारण आज तुम्ही जो अवेअरनेस म्हणालात मालिकांच्या माध्यमातून, हा अवेअरनेस झाल्यानंतर अनेकांना, महाराष्ट्रातल्या देशातल्या अनेकांना ही इच्छा असते की महाराजांचा जन्म कुठे झाला हे बघायचं. तसं बघितलं तर युवकांसाठी शिवनेरी किल्ला हा फार अवघड नाही, पण जे वयोवृद्ध नागरिक आहेत त्यांच्यासाठी हा वर जाऊन शिवजन्मस्थळाचं दर्शन घेणं ही तसं पाहिलं तर एक थोडीशी अवघड गोष्ट आहे. आणि त्यासाठी जर शिवनेरीवर रोपवे झाला म्हणजे शिवनेरी किल्ल्याचं जर तुम्ही काम बघत असाल तर माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून असेल, जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या माध्यमातून असेल, शिवनेरी विकास प्रकल्प हा फार मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. त्याचंच एक पाऊल पुढे टाकावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे, जेणेकरून शिवनेरीवर रोपवे व्हावा. कृषी पर्यटन किंवा कृषी पर्यटनात चालना देण्यासाठी कृषी प्रदर्शनात जागोजागी भरवलं जातात, पण त्याचं प्रमाण आता अत्यल्प आहे. तर ते कृषी प्रदर्शन जास्तीत जास्त भरवण्यासाठी तुमच्या मनात काय संकल्पना? नक्कीच या कृषी प्रदर्शनाला एक पूर्णपणे एक वेगळी आयाम तुम्हाला लवकरच बघायला मिळेल, जेणेकरून एक चालती बोलती शिवसृष्टी ही महाराष्ट्रात काही दिवसात सुरू करण्याचा एक विचार आहे, ज्यामध्ये केवळ कृषी पर्यटन नसेल तर कृषी पर्यटन हा त्याचा एक अविभाज्य भाग असेल. त्याचबरोबर 12 बलुतेदारांची संस्कृती हा एक भाग असेल आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास हा एक भाग असेल. या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करून यामध्ये हे एक चालतं बोलतं पर्यटन स्थळ असेल. जसं आज तुम्ही शहरी भागात गेलात तर तुम्हाला वीकेंडला म्हणजे शनिवार रविवारी जाण्यासाठी तुमच्याकडे मॉल आहे,
तसा ग्रामीण भागामध्ये जे वर्षातून एकदा जत्रा होते किंवा कधीतरी आपल्याकडे सर्कस यायची, या पद्धतीनं एक कृषी पर्यटनाला किंवा ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ही एक वेगळी गोष्ट असेल, ज्यामध्ये ही इतिहासाचा अंतर्भाव असेल. यामध्ये 12 बलुतेदारांची 16 अलुतेदारांची संस्कृती, त्याचं संस्कृतीचं दर्शन होईल. त्यामध्ये कृषी पर्यटन असेल, त्यामध्ये त्या भागातल्या लघु उद्योगांना, कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणारी प्रदर्शनं असतील. अशा प्रकारे या सर्व समावेशक एका शिवसृष्टी, ज्याला मी म्हणतोय आत्ता, की ही चालती बोलती शिवसृष्टी साकारण्याचा एक मनोमन प्रयत्न असेल. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य निर्माण केलं तेव्हा त्याला त्यांनी रयतेचं राज्य म्हटलं, आणि या रयतेला आनंद देणारी ही चालती बोलती एक शिवसृष्टी असेल. आता जर तुम्ही घोड्यांचा एक विचार जर बघितलात, तर जसं बघायला तुम्ही गेलात तर आपल्याकडे इतिहासात अनेक ठिकाणी उल्लेख आहे भीमथडीच्या तट्टांना. या तर भीमथडी ही एक घोड्यांची जात होती, जी आज काठियावाड आहे, मारवाड आहे. त्यानंतर भीमथडी ही जी जात आहे वेगळी, ही कुठेतरी लुप्त झाली होती. पण मग त्याचा जेनेटिक हे करून, त्याची पेडिग्री काढून, त्याच्या पेडिग्रीनुसार त्याच्या वंश संसाधनासाठी एक वेगळा प्रयत्न केला जातोय. आणि आज पुढच्या काही वर्षांमध्ये भीमथडी ही एक वेगळी प्रजाती घोड्यांची ही बघायला मिळेल. तोच संकल्प किंवा त्याच पद्धतीनं कसं होतं की जसं मी कायम म्हणतो की डर्बी सुरू राहते, घोड्यांची रेस सुरू राहते, बैलगाडा शर्यतीवर बंदी येते. हे जो गोष्ट आहे त्या पद्धतीनं एका गोष्टीला ग्लॅमर आहे म्हणून त्याच्यावर ही सगळे रिसोर्सेस लावले जातात. तसंच ज्या क्षणी बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर प्राप्त होईल, म्हणून मी म्हणतो की आत्तापर्यंत त्या गोष्टीकडे केवळ करमणुकीचं साधन म्हणून बघितलं गेलं. ही गोष्ट जर आपण त्याला आणखी थोडंसं एक पाऊल पुढे नेलं आणि त्याच्याबरोबर ते ग्लॅमर आलं, तर नक्कीच या गोष्टीसाठी नक्की पावलं उचलली जातील. तुमचा जो मतदारसंघ आहे ह्याच्यात पण काही गोशाळा आहेत. आम्ही त्या गोशाळा जाऊन पाहिल्या. ती गोशाळेतली जनावर आणि जो शेतकरी, म्हणजे ज्या शेतकऱ्याला ज्यावेळेस तो कामावरती जाईल किंवा शेतात काम करेल त्यावेळेस खायला मिळतं, त्याचं जनावर जर पाहिलं तर गोशाळेतला प्राणी आणि बैल किंवा गाय आणि शेतकऱ्याच्या दरवाज्यातले गाय किंवा बैल याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे जितकी तब्येत, जितका मेंटेनन्स, जितकं व्यवस्थितपणा शेतकऱ्याच्या दारात आहे तितका व्यवस्थितपणा गोशाळेत नाहीये. त्या संदर्भात तुम्ही काय करणार? नक्की गोशाळा ही संकल्पना जी आहे, या संकल्पनेमध्ये गोवंशाचं संवर्धन हा शास्त्रीय दृष्टिकोन येणं फार गरजेचं आहे. त्याला केवळ एक काय म्हणतो आपण सत्पात्री जाणारं दान म्हणून जर गोशाळेकडे बघितलं जात असेल तर तो फक्त दृष्टिकोन ठीक करण्याची गरज आहे. आता तुम्ही एक साधं उदाहरण जर बघितलं तर जेव्हा तुम्ही गीर जातीच्या गाईचं तूप जेव्हा घेता, ज्याला तुम्ही त्याच्यामध्ये जो A2 फॅक्टर आपण म्हणतो, या तुपाला आज प्रचंड मागणी आहे. जोपर्यंत या गोष्टी तुम्ही वे करून लोकांसमोर नीट ठेवत नाही तोपर्यंत त्या गोष्टीचं महत्त्व लोकांना समजत नाही. आणि लोकांना जेव्हा त्या गोष्टीचं महत्त्व समजतं, ते महत्त्व समजलं की त्या दृष्टीची पावलं ही आपोआप उचलली जातात. त्याच पद्धतीने मी तुम्हाला म्हणतो की गोशाळा ही संकल्पना केवळ सत्पात्री जाणारं दान ही राहू नये, तर गोवंशाचं पुष्टीकरण, गोवंशाचं संवर्धन या माध्यमातून गोशाळेकडे बघण्याचा हा दृष्टिकोन नक्की डेव्हलप होईल. शेवटचा प्रश्न, बैलगाडा, किल्ला संवर्धन, देशी गोवंश या सगळ्यांचा मिलाप घालून जनतेला तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? जे मी आत्तापर्यंत सांगितलं तेच सांगितलं. जनतेला एवढंच आवाहन करेल की या जे आत्तापर्यंत सांगितलं हे जर तुम्हाला पटलं असेल, हा जर दृष्टिकोन राबवायचा असेल तर एक संधी द्या. ही जर संधी दिली तर आत्तापर्यंतच्या मुलाखतीत जे जे सांगितलंय या सगळ्या गोष्टी अंमलात आणण्यासाठी तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करायला मला आवडेल. देशी गोवंश आणि खिलार जे आता तुम्हाला मी सांगितलं की त्याच्या जातींचं हे झालं पाहिजे, नोंदणी झाली पाहिजे, ह्याच्यासाठी एखादी राष्ट्रीय स्तरावरती कमिटी ज्यावेळेस आता इलेक्शन झाल्यानंतर ती कमिटी एक राबवून, म्हणजे कसं होतंय तुम्ही तळागाळापर्यंत पोहोचू शकत नाही, त्याची माहिती जी आहे ज्यावेळेस सर्वसामान्य माणूस येऊन सांगतो, म्हणजे आमचा अनुभव ज्यावेळेस आम्ही अशिक्षित लोकांपर्यंत जातो त्यांच्याकडनं त्यातलं जितकं ज्ञान मिळतं किंवा किल्ले आहेत. थोडक्यात उदाहरण म्हणजे मुंबईचा ज्यावेळेस जुना रस्ता झाला तो एका धनगराने दाखवला. तर असं अनुभवी लोक घेऊन कमिटी करून जर हे काम केलं तर तुम्हाला कसं काय वाटतं? नक्कीच. कसं आहे, या सगळ्या गोष्टींसाठी एक लोकसंस्कृती हा एक प्रकार असतो, एक अभ्यास हा एक प्रकार असतो आणि त्यामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन हा तिसरा प्रकार असतो. या तीन गोष्टींची जोपर्यंत सांगड घातली जात नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट परिपूर्ण रीतीने सुटत नाही असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे या क्षेत्रातले जे कोणी जाणकार असतील त्या जाणकारांची सल्लामसलत करून मी खूप
एक शब्द जो वापरला की तुमच्या खांद्याला खांद्याला लावून काम करायला आवडेल. त्यामुळे या क्षेत्रातले जे जाणकार असतील त्या जाणकारांच्या मार्गदर्शन घेऊन, त्यांच्या अपेक्षा समजून घेऊन, त्या अपेक्षांचा शास्त्रीय दृष्टिकोनाचा जनमानसावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करून नंतर त्याच्यावर जर तोडगा काढण्यात आला तर तो तोडगा सर्वमान्य असतो, तर तो तोडगा समाजमान्य असतो आणि तर तो तोडगा काळाच्या कसोटीवर टिकतो. धन्यवाद सर. धन्यवाद. खिलार महाराष्ट्राची शान काल होती, आज आहे आणि उद्या सुद्धा ती राहावी यासाठी सदैव कटिबद्ध राहीन हा माझा अमोल कोल्हेचा शब्द आहे. महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय.